Hello students, welcome in the Jnanprabha classes. Students, we are going to study our first lesson, linear equations in two variables. इयत्ता 10वी मध्ये मॅथ्स पार्ट 1 मध्ये हा पहिला लेसन आहे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. स्टुडंट्स, फर्स्ट try to understand the meaning of the name of this lesson. What is the meaning of the name of this lesson? Linear equations in two variables. Students, we have already studied about equations. Let's first start with the equations. What is mean by equations? What is mean by equations in one variable? What is mean by equations in two variable? And then what is mean by linear equations in two variables? So step by step we will try to understand these concepts. See, what is mean by equations? मुलांनो, इक्वेशन कशाला म्हणायचं? खूप साऱ्या मुलांमध्ये इक्वेशन या शब्दाविषयी कन्फ्युजन असतं. सो प्लीज अंडरस्टँड द वर्ड इक्वेशन्स. स्टुडंट्स, खूप सिंपल आहे बघा. आपल्याला इक्वल टू साइन माहीत आहे. What is the name of this sign? This sign is named as equal to sign. Yes, this is said to be equal to sign. Then students, when there is a numbers, variables and equal to sign, then this is called as a equations. What is mean by equation? जिसमें नंबर होता है, जिसमें वेरिएबल होता है और इक्वल टू साइन होता है, इसको इक्वेशन बोलते हैं. नीट लक्ष द्या. ज्याच्यामध्ये नंबर असतो, ज्याच्यामध्ये वेरिएबल असतो आणि ज्याच्यामध्ये इक्वल टू साइन असतं, मुलांनो त्याला इक्वेशन असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये इक्वेशन इक्वल टू साइन आहे म्हणून याला आपण इक्वेशन म्हणूया. पण काही मुलांना असा प्रश्न पडेल की सर 3x - 4 हे इक्वेशन नाही का? येस स्टुडंट, हे सुद्धा इक्वेशन आहे. बघा, 3x - 4 ह्याच्या पुढे इक्वल टू साइन नाही. परंतु स्टुडंट्स, जेव्हा इक्वल टू साइन नसतं त्यावेळेस ॲटोमॅटिकली इज इक्वल टू 0 असतं. म्हणून असे जे काही एक्सप्रेशन्स आहेत त्याला आपण इक्वेशन्स म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये इक्वल टू साइन आहे, ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत आणि ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत त्याला आपण इक्वेशन असं म्हणतो. सो इक्वेशन ही गोष्ट जर तुम्हाला समजली असेल, देन आय एम फर्दर अहेड हिअर. सी स्टुडंट्स, नाव इक्वेशन इन वन व्हेरिएबल. इक्वेशन म्हणजे काय हे सर्वांना समजले. आता इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय बघा. ज्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट म्हणजे कोइफिशियंट असतो आणि त्याला एकच व्हेरिएबल असतो, त्याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणायचं. व्हेरिएबल मीन्स इंग्लिश लेटर्स प्रेझेंट इन द इक्वेशन. स्टुडंट, त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. खूप साऱ्या स्टुडंट्सला अजून व्हेरिएबल म्हणजे काय हे माहीत नसतं. मुलांनो, जे इंग्लिश लेटर येतात आपल्या इक्वेशनमध्ये त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. मीन्स एक्स इज अ व्हेरिएबल. ऑल दिस इज कॉल्ड ॲज ए इक्वेशन. नाव टेल मी, how many variables in this equation? Yes student, there is only one variable in this equation. That's why this equation is called as a equation in one variable. But student, when 2x plus 3y is equal to 5, this is our equation, then tell me how many variables in this equation? Yes students, there are two variables in this equation, x and y. Therefore this is called as a equation in two variables. So students, try to understand meaning of the name of this lesson. If you understand meaning of name of this lesson, then you can easily understand whole lesson. So students, this is called as a equation in two variables. ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात त्याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात.
आता तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय कळालं आणि इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय ते सुद्धा कळालं. आता स्टुडंट्स प्रश्न राहिला लिनियर. व्हॉट इज मीन बाय लिनियर? लिनियर म्हणजे मुलांनो ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते त्याला लिनियर इक्वेशन म्हणतात. खूप साऱ्या मुलांना माहीत नसतं लिनियर म्हणजे नक्की काय. स्टुडंट्स इक्वेशनचे 2 टाईप्स आहेत. एक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि दुसरा आहे लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे ज्या इक्वेशनच्या व्हेरिएबलची डिग्री 1 असते. मला सांगा हे एक्सचा जो इंडेक्स आहे ते काय आहे रे? 1. काहीच नसतो म्हणजे 1 असतो. वायचा इंडेक्स काय आहे? 1. स्टुडंट्स पूर्ण इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची डिग्री जर 1 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन असं म्हणतात. सपोज I have right here 2x square minus y is equal to 5. Then tell me what is the degree of this equation? Students, this is the degree of equation. So 2 is the degree of equation. Index of variable is called as a degree. That's why degree of this equation is 2. That's why this is called as a quadratic equation. Student, this is quadratic equation. This is not linear equation. So what is mean by linear equation? The degree of equation is 1, then it is said to be linear equation. So तुम्हाला सगळ्यांना आता समजलं असेल की इक्वेशन म्हणजे काय. ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत आणि इक्वल टू साइन आहे. अशा मॅथमॅटिकली प्रोग्रेशनला किंवा एक्सप्रेशनला आपण इक्वेशन असं म्हणतो. आणि स्टुडंट्स ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो तो इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात तो इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. आणि ज्याची डिग्री 1 आणि 2 व्हेरिएबल्स असतात त्यांना आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असे म्हणतो. सो स्टुडंट्स आतापर्यंत तुम्हाला इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय ते समजलं. तर स्टुडंट्स स्टँडर्ड 10th मध्ये सगळ्यांना आपल्याला अल्जेब्रा म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये फर्स्ट जो लेसन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याचा स्टडी करायचा आहे. आता स्टुडंट्स एक साधी सिंपल गोष्ट आहे बघा. वेन आय टेक हिअर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. सपोज मी इकडे इक्वेशन इन 1 व्हेरिएबल घेतलं तर स्टुडंट्स मला किती इक्वेशन्स घ्यावे लागतील सॉल्व करण्यासाठी? येस, एकाच इक्वेशनमध्ये मला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येईल. आता इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स किंवा इक्वेशन इन 1 व्हेरिएबल्स सॉल्व करायचे म्हणजे काय करायचं? स्टुडंट्स सॉल्व करायचं म्हणजेच आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. खूप साऱ्या स्टुडंट्सला हे माहीत नाही की इक्वेशन इन 1 व्हेरिएबल किंवा इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे सॉल्व करायचे म्हणजे नक्की काय करायचं असतं. तर स्टुडंट्स त्याच्यातल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज ए सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. सो स्टुडंट्स जर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल असेल तर आपल्याला एकाच इक्वेशनमध्ये व्हॅल्यू मिळते. कसं? सी हिअर 2x इज इक्वल टू 4, then x is equal to 4. This multiply getting the divide here. So x is equal to 2 1s are 2, 2 2s are 4. So we have get the value x. X is equal to 2. So this is the solution of this equation. So students, we are concluding that when there is only one variable, then we can get the solution in one equation. But students, if I take equation in 2 variable means 2x plus 3y is equal to 6. Can I get the solution of this equation? मी ह्या इक्वेशनचं सोल्युशन काढू शकतो का? नाही. स्टुडंट्स जेव्हा 2 व्हेरिएबल्स येतात तेव्हा आपल्याला एकाच इक्वेशनमध्ये कधीही सोल्युशन काढता येत नाही. सो जेव्हा 2 व्हेरिएबलचे इक्वेशन असतील, इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, then we require 2 equations. So students, we can take one more equation. We should take one more equation. See, 3x minus 3y is equal to 4. Yes? Students, जेव्हा आपण असे 2 इक्वेशन घेऊ तेव्हा आणि फक्त तेव्हाच आपल्याला
या दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. आता आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशनची सोल्युशन करायचं म्हणजे काय करायचं स्टुडंट? फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. एक्स अँड वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या म्हणजेच आपल्याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करायचे. चलो आता हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे कसे सॉल्व करायचे? हे दोन्ही पण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत. सो स्टुडंट्स, याचं सोल्युशन काढायचं म्हणजे आपल्याला एक्स अँड वायच्या व्हॅल्यू काढायच्या. मला तुम्हाला सांगायचं आहे स्टुडंट्स, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, नोट डाऊन करा. इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्याच्या 3 मेथड्स आहेत. स्टुडंट्स, कुठल्या आहेत ह्या 3 मेथड्स? आपल्याला या लेसनमध्ये 3 मेथड्स बघायच्या. सो फर्स्ट मेथड आहे ॲडिशन. बाय ॲडिंग these two equations we can find out the values of x and y. So this is our first method, addition. Students, in this chapter we have to study another method for solution the linear equations in two variable, that is graphical method. So this is very easy and simple method, graphical method. Students, in the end of this lesson we have to study the solution of linear equations in two variable by determinants. So Cramer's rule, we can also say Cramer's rule. Cramer's rule. So students, linear equations in two variable find out करण्याच्या, सोल्युशन फाइंड करण्याच्या 3 मेथड्स मी तुम्हाला राईट करून दिल्या. फर्स्ट आहे ॲडिशन, सेकंड आहे ग्राफिकल मेथड अँड थर्ड वन आहे क्रॅमर्स रूल. स्टुडंट, 10th स्टँडर्डच्या मॅथ्स पार्ट 1 मध्ये हा जो लेसन आहे तुम्हाला फुल मार्क्स मिळवून देणारा लेसन आहे. सो कुणीही घाबरायचं नाही. फक्त या 3 ज्या मेथड्स आहे बस ह्याच्यामध्ये तुमचा पूर्ण लेसन संपला. मुलांनो, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट जी मेथड आहे ती आत्ता आपण बघणार आहे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्याची फर्स्ट मेथड ॲडिशन. स्टुडंट्स, बाय सिम्पली ॲडिंग these two equations we can find out the values of x and y. How it is? कसं आहे ते? लेट्स सी. आपण बघूयात कसं फाइंड आउट करणार. सो स्टुडंट्स, आवर फर्स्ट इक्वेशन इज 2x plus 3y is equal to 6 and our second equation is 3x minus 3y is equal to 4. Students, first addition method मध्ये first give the numbers to the equation. So I have given here number 1 to this first equation and number 2 to this second equation. Now write these equations simultaneously. These equations एका खाली एक write करा. Sometimes your equation is given as in a सिंगल लाईन, एकाच लाईनमध्ये दिलेली असतात. वी हॅव टू राईट दीज इक्वेशन्स सायमल्टेनियसली. पहिल्यांदा सायमल्टेनियसली तुम्ही काय करा? राईट करा. आता स्टुडंट्स, जेव्हा तुम्ही एकाखाली एक ही इक्वेशन्स राईट करताय त्यावेळेस आपली फर्स्ट मेथड जी आहे ॲडिशन, येस, ॲड करायचं आहे. स्टुडंट्स, आता एक मला सांगा, आपल्याला एक्स अँड वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या म्हणजे जेव्हा आपण ह्या दोघांची ॲडिशन करूया तर त्यावेळेस 3y या प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होणार आहे. येस, बिकॉज दिस 3y हॅज प्लस साईन अँड 3y हॅज अ मायनस साईन. दॅट्स वाय these two terms getting cancelled. So 3y and minus 3y get cancelled. So student, if we adding these two equations, remaining terms 2x plus 3x is equal to 5x is equal to 6 plus 4 is equal to 10. Then we get the equation in one variable, that is 5x is equal to 10. That's why x is equal to 10 divided by 5 means x is equal to 5 to the 10. That's why x is equal to 2. Students, now we get the value of first variable. आता आपलं हाफ सोल्युशन कंप्लीट झाले. आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट काय आहे लक्षात ठेवा. आता
मला इकडे जागा नाही आहे म्हणून मी इकडे राईट करतोय, तुम्ही खाली राईट करायचं. स्टुडंट्स, सेकंड जे सेंटेन्स आहे ते लक्षात ठेवा. पुट दिस व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू? ही व्हॅल्यू. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 और यू कॅन पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये ठेवू शकता. इक्वेशन 1 मध्ये ठेवू शकता किंवा इक्वेशन 2 मध्ये पण ठेवू शकता. सो स्टुडंट्स, ही जी व्हॅल्यू एक्सची मिळाली ती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. 2x plus 3y is equal to 6. Put this x is equal to 2 here. So 2 multiply 2 plus 3y is equal to 6. 2 2s are 4 plus 3y is equal to 6. 3y is equal to 6 minus 4. So 3y is equal to 2 here and y is equal to 2 divided by 3. So students, we get the value of y here. Y is equal to 2/3. आता स्टुडंट, आपल्याला x and y च्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजेच आपलं सोल्युशन भेटलं. शेवटी आपण आन्सर x is equal to 2 and y is equal to 2/3 असं राईट करायचं असतं. दिस इज द सोल्युशन ऑफ आवर दिस 2 इक्वेशन्स. म्हणजे स्टुडंट्स, आज आता आपण ही फर्स्ट मेथड बघितली की लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सॉल्व करण्याची ही फर्स्ट मेथड आहे. त्या दोघांची ॲडिशन करायची. सो कोणाला जर हवं असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. मग मी तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक डाऊट आहे तो डाऊट क्लिअर करतो. ओके ओके स्टुडंट्स, आता काही स्टुडंट्स असं क्वेश्चन्स करतील किंवा त्यांना एक डाऊट आहे. मला माहिती आहे की तुम्ही म्हणणार आहे, सर सपोज इकडे प्लस 3y असता तर मग जर दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला सोल्युशन मिळेल का? सो स्टुडंट्स, ऑब्वियसली वी कांट गेट द सोल्युशन बाय ॲडिशन. मग ॲडिशन करून आपल्याला सोल्युशन मिळणार नाही, बिकॉज आपलं ॲन्सर हे 5x प्लस 6y इज इक्वल टू 10 असं येणार आहे. सो स्टुडंट्स, अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपल्याला खालचं जे इक्वेशन आहे त्याचे साईन्स चेंज करावे लागतात. म्हणून स्टुडंट्स बघा, सपोज तुम्हाला जर असं इक्वेशन दिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? लक्षात ठेवा, ह्या खालचं जे इक्वेशन आहे त्या सगळ्या इक्वेशनचे साईन चेंज करून घ्या. सो प्लीज चेंज द साइन ऑफ दिस बिलो इक्वेशन. सो दिस 3x हॅविंग द प्लस साइन, वी विल make it minus sign. This is also plus, convert into minus. This is also plus, convert into minus. So हे प्लस प्लस प्लसचे मायनस 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 केले, हे प्लस साईनला आता काही व्हॅल्यू राहिलेली नाही. सो स्टुडंट, आता 3x आणि मायनस 3x आलं. आता हे दोघं कॅन्सल होतील. आता इकडे 2 मायनस 3x म्हणजे मायनस x इज इक्वल टू 4 मायनस 6 मायनस 4 2 मायनस s इज इक्वल टू 2. सो x इज इक्वल टू मायनस 2. आणि मग परत आपण ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन फर्स्टमध्ये किंवा सेकंड इक्वेशनमध्ये पुट करा, तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. सो स्टुडंट्स, हा एक डाऊट होता की जेव्हा सेम असतील तर त्यावेळेस काय करायचं. स्टुडंट्स, याच्यामध्ये अजून एक डाऊट आहे. काही स्टुडंट्स असं म्हणतील, सपोज सर ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या जर सिमिलर नाही आल्या, मीन्स इकडे 3y आहे, इकडे जर 3y जर नाही आला म्हणजे त्याच्याऐवजी जर 2y आला तर त्यावेळेस काय करायचं. सो स्टुडंट्स, अशा वेळेस आपल्याला सोल्युशन काढता येत नाही. कुठलीही टर्म कॅन्सल झाल्याशिवाय आपल्याला सोल्युशन येत नाही. मग टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला त्या दोन्ही टर्म सिमिलर यायला पाहिजेत. सो स्टुडंट्स, या दोन्ही टर्म सिमिलर येण्यासाठी आयदर ह्या दोन सिमिलर येऊ द्या किंवा ह्या दोन सिमिलर येऊ द्या. x कॅन्सल झाला तरी चालेल आणि y जरी कॅन्सल झाला तरी सुद्धा चालेल. सो आता काय करायचं की या दोन्ही सेम आल्या पाहिजे. स्टुडंट्स, मी या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणाल सर हे कसं काय आणलं? स्टुडंट्स, सोपी ट्रिक आहे. हा जो 2 आहे त्या 2 ने याला मल्टिप्लाय करा आणि हा जो 3 आहे ह्या 3 ने याला मल्टिप्लाय करा. बघा, 3 2 जा 6x
3 3 जा 9y इज इक्वल टू 3 6 जा 80. Yes, we get new equation named equation number 3. And student 2 3 जा 6x, 2 2 जा 4y and 2 4 जा 8. This is our fourth equation. We are getting these two equations. Students, now see, there are 6x and 6x we form. आपल्याला 6x 6x मिळाले. आता स्टुडंट्स आपण ॲडिशन करायचे, पण ॲडिशन केल्यानंतर ते कॅन्सल होतील का? नेवर. ऑब्वियसली ते कधीच कॅन्सल होणार नाही. मग आपण सांगितलंय की हे खालचं जे इक्वेशन आहे त्याची साईन काय करा, चेंज करा. सो स्टुडंट 6x minus 6x getting cancelled. So 9y minus 4y, this is 5y. Yes, and 80 minus 8 is equal to 10. So y is equal to 10 by 5. So y is equal to 2. So students, very easy part आहे बघा. जेव्हा अशा लाईक टर्म सिमिलर टर्म येत नसतील त्यावेळेस त्या आणण्यासाठी आपल्याला त्यांच्या कोइफिशियंटने क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. मीन्स सेकंड इक्वेशनचा जो कोइफिशियंट आहे एक्सचा त्याने फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करा. फर्स्ट इक्वेशनच्या एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याने सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करा. म्हणजे तुम्हाला सेम सिमिलर टर्म्स मिळतात ज्या की कॅन्सल करून तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळू शकते. आणि मग हीच व्हॅल्यू पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. आता तुम्ही म्हणाल सर याच इक्वेशनमध्ये ठेवायचं का? नाही, तुम्ही या 4 पैकी कुठल्याही इक्वेशनमध्ये ठेवू शकता. तुम्हाला इझिली सोल्युशन मिळेल. मीन्स एक्सची व्हॅल्यू भेटेल अँड युअर सोल्युशन विल बी रेडी. तुमचं सोल्युशन रेडी असेल. सो स्टुडंट्स, दिस वॉज द फर्स्ट मेथड टू सॉल्व द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, दॅट इज ॲडिशन. ॲडिशन ही फर्स्ट मेथड होती.